नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा खूप महत्वाचा प्रश्न आहे. याच्यामध्ये अपूर्णांकात झालेली शेकडा वाढ काढायची. विद्यार्थी मित्रांनो बघा, प्रश्न वाचूया. 4/5 या अपूर्णांकात वाढ करून 5/6 हा अपूर्णांक मिळाला तर किती टक्के वाढ करण्यात आली असं आपल्याला विचारलं. विद्यार्थी मित्रांनो, हे गणित समजून घेण्याआधी तुम्हाला एक छोटं सोपं गणित सांगतो, ते समजल्यावर आपण हे गणित करूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, 40 ही संख्या आहे, याच्यामध्ये काहीतरी वाढ करून 50 ही संख्या मिळवली. विद्यार्थी मित्रांनो बघा, हे गणित कसं करायचं, किती टक्के वाढ झाली हे तोंडी सांगता येतं, पण आपल्याला ती पद्धत समजून घ्यायची. विद्यार्थी मित्रांनो, दोघांचा रेशो घ्यायचा. वाढ झालेली संख्या वर लिहायची आणि मूळ संख्या खाली लिहायची. बघा यांचा रेशो घ्या, किती 0 कटले 5/4 त्यांचा रेशो आला. विद्यार्थी मित्रांनो बघा, मूळ संख्या आहे 4, 4 च किती झाले 5 झाले. वाढ किती झाली, 4 च 5 करायला 1 ची वाढ करावी लागते. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो 4 वर 1 ची वाढ झाली. यालाच टक्क्यामध्ये सांगायला काय करतो आपण, गुणिले 100 करतो. विद्यार्थी मित्रांनो 4 × 4 आणि इकडे 25 × 100 म्हणजे वाढ किती झाली 25%. असंच आपल्याला करायचंय वरल्या गणितामध्ये. मग विद्यार्थी मित्रांनो बघा, आता काय करणार, मूळ अपूर्णांक कोणता आहे बघा, आपला मूळ अपूर्णांक आहे 4/5, त्याच्यात वाढ करून झालं 5/6. यांचा आपण रेशो घेणार. बघा वर कोण 5/6 भागिले मूळ अपूर्णांक 4/5. मित्रांनो बघा, आपल्याला अपूर्णांकाचा भागाकार करायचा थोडक्यात. मग काय करतो आपण, जो छेदातला अपूर्णांक आहे त्याचं उलट करतो, रेसिप्रोकल करतो. 4/5 च काय होणार, वरी जाऊन गुणाकार होणार आणि 5/4 होणार. बघा 5 25 आणि 6 24. याचाच अर्थ काय विद्यार्थी मित्रांनो, बघा मूळ आपली संख्या होती 24, त्याच्यात वाढ होऊन झाली 25. वाढ कितीची झाली, 1 ची वाढ झाली. किती झाली वाढ, 1 ची. पण कितीवर, मूळ संख्येवर 24 वर. याचे आपल्याला टक्के काढायचे, किती, गुणिले 100. त्याला गुणिले 100 करू. चला मग विद्यार्थी मित्रांनो, 24 × 24, 24 चोक किती 96, उरले 4. आता 4 ला 24 न भाग जात नाही, पॉइंट देऊ, शून्य घेतला. 24 × 24 उरले किती 16, शून्य पॉइंट घेतल्यामुळे शून्य घेता येतो आपल्याला. पुन्हा 24 × 44, 24 × 44 उरले किती 16, पुन्हा शून्य, 24 × 44. असा भागाकार थांबणार नाही. मग काय आलं, 4.1666 कंटिन्यू येणार. याला आपण अप्रॉक्सिमेट काय लिहिणार, 4.17 लिहिणार. पर्याय क्रमांक किती येणार, पर्याय क्रमांक 3. धन्यवाद.